गुड मॉर्निंग. आज आपण लसावी आणि मसावी या उपघटकांवर आधारित स्वाध्याय 7.1 सोडवणार आहोत. आता काल आपण मसावी आणि लसावी कसा काढायचा याविषयी बेसिक पूर्ण माहिती घेतलेली आहे. आज आपण त्याच्यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरणं सोडवणार आहोत. आता पहिलाच प्रश्न पहा. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. शब्द कोणता आहे? तर जास्तीत जास्त. कोणता शब्द आहे? ह्या शब्दाला अतिशय महत्व आहे. एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? आता जास्तीत जास्त म्हटलं की काय काढायचं आहे तुम्हाला? बघा, जास्तीत जास्त म्हटलं की काय काढायचं आहे? मसावी. हा. कमीत कमी शब्द असला की आपण काय काढतो? ल म्हणजे नसावी. आणि जास्तीत जास्त म्हणजे महत्तम. म म्हणजे महत्तम, जास्तीत जास्त मसावी. आता कोणाकोणाचा मसावी काढावा लागणार आहे पहा. मुली. इथं मुली किती आहेत? 45. 7वीच्या मुली किती आहेत? 30. आणि 8वीच्या मुली किती आहेत? 60. 7. ह्या तीन संख्यांचा आपल्याला काय काढावं लागणार आहे? मसावी. मग मी तर लिहितो बघा. अगोदर 45 लिहितो. 45. दुसरी संख्या 30 आणि तिसरी संख्या 60. आता ह्या तिघांना कोणत्या मोठ्या संख्येनं भाग जातो रे निशेष? सांगा पाहू. 45. 5 पेक्षा मोठी कोण आहे का? 15. 15. आपण 15 ने घालू. 15 त्रिक 45. 30 आणि 15 चोक 60. आता 3, 2 आणि 4 ला कशानं भाग जातोय का रे? या तीन संख्येला कोणत्या संख्येला निश्चित भाग जातोय का? नाही. नाही जात. त्यामुळे इथं थांबायचं. मग डावीकडची बाजू जी आहे तो काय असतो? मसावी. मसावी कुठला आला? 15. 15 हा मसावी आला बा. मग एका रांगेत जास्तीत जास्त 15 मुली असतील. मग 15 आहे का ऑप्शन पहा. पर्याय क्रमांक 2. काही नाही, सोपं उदाहरण. ह्या गणितामध्ये मुलींची जी संख्या आहे प्रत्येक इयत्तेमध्ये त्या 3 संख्यांचा फक्त आपण काय केला? मसावी काढला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2. आता 6 अंकी संख्या आहे बरं का ही. 6,24,000. आता शतक स्थानचा अंक माहित नाही. दशक स्थानचा 1 आहे आणि एकक स्थानचा 6 आहे. अशी ही 6 अंकी संख्या आहे. आता या 6 अंकी संख्येला 72 न निश्चित भाग जाण्यासाठी फुलीच्या जागेवर कोणता अंक असावा? आता साधारणतः 72 ची कसोटी आपली माहित आहे का रे? नाही माहित. बरं, 72 ची कसोटी माहित नसली तरी त्याचा आपण गुणाकाराच्या स्वरूपात अवयव पाडूया. 72 म्हणजे 2 गुणिले किती? 36. पुन्हा 36 म्हणजे 2 गुणिले किती? 18. 18. अगदी बरोबर. पुन्हा 18चा अवयव कसं पडतील? 2 गुणिले 9. बरोबर आहे. 2 गुणिले 9. 9. आता एकंदरीत मला सांगा, ह्या गुणाकाराच्या स्वरूपात जे मूळ अवयव पाडतात संख्या अंक कुठला आहे रे?
इथं 2 अंक आहे आणि इथं अंक कुठला आहे 9. 9. बरं आपण 2 आणि 9 ची कसोटी वापरूया. आता 2 न भाग जाण्यासाठी एकक स्थानी समांक असावा. इथं समांक दिसतोय का आपल्याला 6? हो. म्हणजे ह्या 6 अंकी संख्येला 2 न निश्चित भाग जातोय. मग आता आपण 9 ची कसोटी वापरूया. 9 ची कसोटी काय रे? सर्व अंकांची बेरीज 9 च्या पटीत असायला पाहिजे. मग आपण बघूया सर्व अंकांची बेरीज किती ती या. 6 अधिक 2 अधिक 4 अधिक फुली मी घेतच नाही 1 आणि पुन्हा 6. आता ह्या 5 अंकांची बेरीज सांगा किती येते? 19. अगदी बरोबर. किती ते 19. 9 न भाग जाण्यासाठी 19 मध्ये किती मिळवलं पाहिजे रे? 9 न क्रमांक भाग 3. जाण्यासाठी 9 च्या पटीतील संख्या किती आहे रे? 27. मग मला सांगा या फुलीच्या जागेवर कुठला अंक असायला पाहिजे? 8. 8. 8 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. समजलंय सर्वांना? हो सर. हा, ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? आता असं ज्यावेळेस गणित येईल, ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला मसावी पण दिलेला असतो आणि लसावी पण दिलेला असतो, तिथं कोणतं सूत्र वापरणार आहे? मी तुम्हाला काल 2 सूत्र लिहून दिलेली होती. सांगा पण. लसावी छेद मसावी. सांगा बरोबर काय लिहिलं? असामायिक अवयव. असामायिक अवयवांचा गुणाकार. अगदी बरोबर. मग लसावीची किंमत आपण अंशामध्ये 144 ठेवूया आणि मसावीची किंमत छेदामध्ये 4 ठेवूया. किती ते याचं अतिसंक्षिप्त रूप बघा. 36. 4 त्रिक 12 आणि 4 सक 24. आता 36 म्हणजे कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार येणार? 12 गुणिले 3. इथं आपण 4 गुणिले 9 असं घेऊया. काय घेऊया? 4 गुणिले 9 असं घेऊया. आता आपल्याला ज्या 2 संख्या काढायच्या आहेत त्यात एक संख्या कशी असणार आहे? लहान संख्या असणार आहे की नाही? आणि दुसरी काय असणार आहे? मोठी संख्या असणार आहे. आता लहान संख्या काढताना इथे जे अवयव पडले का ना आपण 4 आणि 9, त्यातील लहान संख्या काढताना लहान 4 हा असामायिक अवयव घेऊया आणि मोठी संख्या काढताना 9 हा मोठा असामायिक अवयव घेऊया आणि ह्या दोघाला मसावी 4 न गुणायचं. मसावी किती आहे? 4. मग इथं मी 4 गुणतो, इथं पण 4 गुणतो. मग पहिली संख्या काय आली सांगा? 4 आणि 4 चा गुणाकार 16. आणि मोठी संख्या काय आली? 9 आणि 4 चा गुणाकार 36. मग 16 आणि 36. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2. हे समजले का सर्वांना उदाहरण कसं मी सोडवलं ते? हो सर. हो सर. हा, हो ठीक सर. आहे. बरेच विद्यार्थी बरं का पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ पाहणारी विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे, परंतु चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळं जे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात त्यांनी अवश्य आपला चॅनल सबस्क्राईब करा. आवडला असेल तर कमेंट पण करू शकता. ठीक आहे. प्रश्न 4 पहा. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल अशी लहानात लहान संख्या कोणती? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यावरण काढलं पाहिजे. आता बाकी 1 उरते
त्यामुळे आपण ह्या प्रत्येक पर्यायातील संख्येमधून अगोदरच एक मायनस करूया. पहिला पर्याय काय होणार मग? 2520. हा, आपण एक एकच चेक करून बघूया. पहिल्या पर्यायातून आपण बाकी एक उरते त्यामुळे काय केलं? वजा केलं. आता मला सांगा 2520 ही संख्या जर आपण घेतली तर 2 ते 10 पर्यंतच्या प्रत्येक संख्येनं भाग जातोय का? आपण एकदा चेक करूया. मी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सर्व संख्या लिहितो. आता आपण विभाज्यतेच्या ह्या सगळ्या कसोट्या पाहिल्यात ना रे? हो आता एकक स्थानी 0 आहे. म्हणजे 2 न भाग जाणार का? हो सर. जातोय. कारण 2 ची कसोटीच आहे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक असेल तर 2 न भाग जातो. आता 3 न भाग जाण्यासाठी अंकाची बेरीज करून बघा. अंकांची बेरीज किती आली? 9. 9. आणि 9 ला 3 न भाग जातोय. म्हणजे अंकाच्या हो. बेरजेला 9 न भाग जातोय. म्हणून त्या पूर्ण 4 अंकी संख्येला पण 9 न भाग जातोय. चला 4 ची कसोटी काय रे? शेवटची 2 अंकी संख्या 20. एकक वर्धक स्थानी 4 संख्येला 4 ने जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येने शेष भाग जात. बरोबर आहे. 20 ला 4 न भाग जातोय. म्हणजे 2520 ला पण 4 न भाग जातोय. 5 ची कसोटी काय? एकक स्थानी 0 किंवा 5 आहे. 6 ची कसोटी 2 व 3 न भाग जात असेल तर 6 न जातो. आता 7 ची कसोटी काय आहे रे? किंवा 7 ची कसोटी बघा एकक स्थानच्या अंकाची दिलेल्या संख्येतील एकक शून्याची स्थानच्या दुप्पट अंकाची दुप्पट शून्य. करून उरलेल्या संख्येतून ती वजा करायची. करावी आणायला होता 7 न भाग. हा, मग 0ची दुप्पट 0, 252 मधून 0 गेलं 252. 252 ला 7 न जाते बघा. 7 त्रिक 21 आणि 7 चौकोन 42. आता 8 ची कसोटी बघा. शेवटचे 3 अंक कोणते येणार? 520. बघायला 8 न भाग जातोय का? 8 स 48 आणि 8 45 जातोय. 9 ची कसोटी अंकाची बेरीज 9 आणि 9 91 जातोय. एकक स्थानी 0 म्हणजे 10 न पण जातोय. म्हणजे 2520 अशी संख्या आहे की ज्याला 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येनं काय होतंय? भाग जातोय. म्हणजे याचा उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 1. एकच येणार. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. समान रुंदी असलेल्या 2 आयताकृती मैदानांची क्षेत्रफळ. आता बघा रुंदी समान आहे बरं का. समजा हा एक आयत आहे आणि हा एक दुसरा आयत आहे. समान रुंदी आहे आणि पहिल्याचं क्षेत्रफळ किती दिलं या? 1541 आणि दुसऱ्या आयताचं क्षेत्रफळ किती दिलंय? 759. बरोबर आहे 559. आता आपल्याला विचारलंय काय? रुंदी. आता एक लक्षात ठेवा, ही 2 क्षेत्रफळ आहेत आणि रुंदी समान आहे. मग ह्या 2 संख्यांचा आपल्याला काढला पाहिजे मसावी. काय काढला पाहिजे? मसावी. म्हणजे ह्या 2 संख्येला कुणी निश्चित भाग जातोय रे? तुमचं पाठ असायला हवेत. तुमचा जर 23 चा पाठ असेल तर ह्या दोघांना बघा 23 न भाग जातोय का? एकदा चेक करा. सांगा 23 च किती? बरं 23 आणि 67 चा गुणाकार करून बघा किती येतोय. आणि इकडे 23 आणि 33 चा गुणाकार करून बघा किती येतोय. येतोय मला वाटतंय बरोबर. मग आपण असं करूया 23 ही पहिल्या आयताची रुंदी घेऊया. रुंदीला आपण ब्रेडथ म्हणतो इंग्रजीत. आणि दुसऱ्या आयताची रुंदी पण किती आहे? 23च आहे. रुंदी समान आहे ना? बरोबर आहे ना? आणि ही काय झाली? लांबी झाली पहिल्या आयताची. आणि 33 काय झाली? दुसऱ्या आयताची लांबी झाली.
मग लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ. लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ. म्हणजे पहिल्या आयताची लांबी 67 आणि रुंदी 23. दुसऱ्या आयताची लांबी 33 आणि रुंदी किती 23. मग सांगा रुंदी काय आली रे? आपल्याला विचारलं मैदानाची रुंदी. रुंदी म्हणजे समान, जो समानांक आहे काय ती रुंदी आली. मग इथं कोणता समानांक आहे? 23. इथं पण 23 आहे आणि इथं पण काय आहे 23. मग 23 म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर याचं आलं? 3. हे समजलं का उदाहरण? हो. पाडपाठ सर. पाहिजे बघा. पाडपाठ असलं तर पटकन सुटलं असतं हे. हा, प्रश्न क्रमांक 6. एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येनं भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरले, अशी संख्या पुढीलपैकी कोणती? आता मला एक अंकी मूळ संख्या सांगा. चला, एक अंकी मूळ संख्या. 2 3 5 2 7 5 7. 2 3 5 7. बरोबर. तर पर्याय क्रमांक 4. 2 3 5 7. आता बाकी एक उरते म्हणजे ह्या प्रत्येकातून एक काय केलं पाहिजे रे आपल्याला? कधी? हा, वजा केलं पाहिजे. इथं वजा केलं किती येणार? 1 210. 31 मधून 1 वजा केला इथे किती येणार? 30. आणि इथे 1 वजा केला किती येणार? 70. आता 1 वजा करून आपण जे पर्याय काढलेले आहे त्यातला कोणता असा पर्याय आहे की त्या पर्यायाला 2 न पण भाग जातोय, 3 न पण भाग जातोय, 5 न पण भाग जातोय आणि 7 न पण भाग जातोय? सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. मी चेक करतोय एकदा. पर्याय एक क्रमांक स्थानी 2. 0 आहे म्हणजे 2 न भाग जातोय. अंकाची बेरीज 3 आहे, 3 न भाग जातोय. एक स्थानी 0 आहे, 5 न भाग जातोय. आणि 30 गुणिले 7 210. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? तर 2 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. दोन संख्या 6x व 7x अशा असून त्यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे. तर x बरोबर किती? तर कोणतं सूत्र वापरायचं रे? एक सूत्र तुम्हाला लिहून दिलं तर परवा पहिलं सूत्र म्हणलं होतं बघा लिहा. पहिली आठवतंय? संख्या गुणिले संख्या. बरोबर. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हा, आता आपण पहिली संख्या लहान संख्या 6x घेऊया आणि दुसरी संख्या ही मोठी ती 7x घेऊया. आणि मसावी तर तुम्हाला 6 दिलेलाच आहे आणि लसावी तुम्हाला 252 दिलेला आहे. आता काय करूया, ह्या डाव्या बाजूच्या 6 ला हे उजव्या बाजूचं 6 घालवूया. आता ह्या x चा आणि ह्या x चा गुणाकार किती रे? x वर्ग. x वर्ग. 2x नाही, 2x बेरीज असते. आता हे गुणिले 7 आहे का नाही, इकडे आल्यावर काय होणार? भागिले होणार. भागिले किती 7. गुणाकार सांगा? 7 त्रिक 21 आणि 7 चौकोन 42. 36. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. 36 कोणाचा वर्ग आहे? 6. याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 8. 48 आणि फुली 6 ही 2 अंकी संख्या आहे बरं का. ह्या 2 अंकी संख्येतील दशक स्थानांक फुले आहे आणि एकक स्थानांक 6 आहे. या संख्यांचा लसावी 144 आहे. तर फुलीच्या जागी कोणता अंक असावा? आता हे सरळ काय करूया आपण?
पर्यावरण होऊ शकतो आपण हे पर्यावरण हं. आता तुम्ही मला सांगा फुलीच्या जागेवर अंदाजे काय घेऊया रे? 3 आता पहिली संख्या 48 आहे. बरं तुमच्या म्हणण्यानुसार जर फुलीच्या जागेवर मी 3 घेतलं तर कोणती 2 अंकी संख्या होणार? फुलीच्या जागेवर 3 येणार हा आणि पुढे काय येणार 6 36. बघूया आपण ह्या 2 संख्यांचा लसावी 144 येतोय का? आलं तर आपण 3 घेतलेला अंक बरोबर आहे समजूया. ह्या 2 संख्येला कुणी भाग जातोय रे? 6 12 ने जातोय. 12 12 त्रिक 36. आता आपण लसावी काढूया. लसावी काढताना मात्र हे 12 हे 4 आणि हे 3 या सगळ्यांचाच गुणाकार करायचा असतो. मसावी काढताना फक्त 12 घ्यायचा असतो. मग सांगा किती येतो या तिघांचा गुणाकार? 144 हा आणि अगोदर मसावी त्यांनी प्रश्नामध्ये किती दिलाय बघा? तोच दिलाय ना? म्हणजे 48 च्या जोडीला 36 संख्या बरोबर आहे. मग 36 म्हणजे फुलीच्या जागेवर काय घेतलं होतं आपण? 3. अगदी बरोबर आहे. तुम्हाला हे 8 प्रश्न सर्वांना समजलं का? आपण स्वाध्याय 7.1 कंप्लीट केला. आता आपण स्वाध्याय 7.2 कडे जाऊ. काय अडचण नाही ना? बर चला आता पहिला प्रश्न घेऊया स्वाध्याय 7.2 मधला. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी हा ठीक आहे. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीनं दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीनं दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी भेटतील? इथं शब्द जास्तीत जास्त आणि कमीत कमी ह्याला महत्व आहे. कमीत कमी म्हणल्यावर मसावी काढायचा का लसावी रे? बघू सांगा. लसावी अगदी बरोबर. लसावी. ल म्हणजे लघुत्तम कमीत कमी लक्षात ठेवा. लसावी. आता कुणाचा लसावी काढावा लागेल आपल्याला? 6 8 आणि 12 8 12 अगदी बरोबर. मग मी इथं तयार करतो बघा. 6 8 आणि 12 या 3 संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा. आता अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा की त्या संख्येनं या तिन्ही संख्यांना निश्चित भाग जातोय. मग ते 2च येणार. 2 6 2 चौक 8 आणि 2 सक 12. आता 3 4 6 ला भाग जाणारी संख्या नाही. पण आपल्याला मसावी काढताना इथं थांबलो असतो आपण. लसावी काढताना दोघांना जरी भाग जात असेल तरी आपण घालवू शकतो. आता ह्या 4 ला आणि ह्या 6 ला कशाने जातोय रे? 2 त्यामुळे 3 तसंच ठेवायचं आणि इथं 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6 असेल. अजून पुढे एक पायरी येणार. सांगा आता कशाने भाग जातोय रे? इथं 3 आहे आणि इथे 3 आहे. 3 न जातोय म्हणजे 3 1 3 3 1 3 आणि हे 2 आहे असलेच. आता थांबायचं. आता लसावी काढताना डावीकडे काय काय आहे बघा. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. तिघांचा गुणाकार करतो. 2 गुणिले 2 गुणिले 3. आता तळाशी असणारा अंक 2 फक्त घेतो कारण 1 घेतलं तरी गुणाकारात काही फरक पडत नाही. आता करा ह्या 4 संख्यांचा गुणाकार. 24 24 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3 आहे ना सोपं? हा नेक्स्ट क्वेश्चन. 2 संख्यांचा मसावी 6 असून
लसावी 72 आहे. त्या संख्या 3/4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? आता इथं सूत्र कुठलं वापरायचं रे? 1 नंबरचं. मसावी बरोबर मोठी पहिली संख्या गुणिले संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बरं, पहिली दुसरी किंवा लहान मोठी म्हणलं तरी चालतं, काय नाही अडचण. मी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर घेतो मसावी लसावी. अगदी बरोबर. आता पहिली संख्या आपण लहान घेऊया, 3च्या पटीतली घेऊया, 3च्या पटीत. मग पटीतील संख्या आपण x मानूया, म्हणजे 3ला जर x न गुणलं तर गुणाकार काय येणार? 3x. दुसरी संख्या 4च्या पटीत आहे, म्हणजे त्याला 4ला x न गुणूया, 4x. आणि मसावी किती दिलेला आहे बघा इकडं? 6. आणि लसावी किती दिलेला आहे? 72. बरोबर, 72. हा, आता इथं आपण सांगा, ह्या 3 आणि 4चा गुणाकार किती येतोय? 12. पुन्हा ह्या x चा आणि या x चा x वर आणि हे 6 गुणिले 72 मी आहे असं लिहितो. आता डावीकडचं जे गुणिले 12 आहे तिकडे गेल्यावर काय होणार? छेदात जाणार, भागिले होणार. 6 गुणिले 72 आणि ते गुणिले 12 डावीकडून उजवीकडे आल्यानंतर भागिले झालं. आता सिम्प्लिफाय करायला सोपं झालं बघा. 12 एके 12. 1272. हा, मग उजवी बाजू किती झाली? 6 आणि 6चा गुणाकार 36. मग सांगा 36चं वर्गमूळ किती? 6. हा, आता आपल्याला विचारलंय त्या संख्या कोणत्या. आता आपण पहिली संख्या काढूया. आता पहिली संख्या आपण काय मांडली होती रे? 3x. म्हणजे 3 गुणिले x ची किंमत किती? 6. किती आला गुणाकार? 18. आणि दुसरी संख्या काढताना काय घ्यायचं? दुसरी संख्या काढताना दुसरी संख्या आपण काय मांडली होती? 4x. म्हणजे 4 गुणिले x ची किंमत 6. किती आला गुणाकार? 24. 18 आणि 24. पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5 व 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल? आता बघा, बाकी 3 उरेल सांगितले. ह्यातनं 3 वजा करू का? हा, ह्यातनं 3 वजा केल्यावर किती येणार? 114. बरं, यातून 3 वजा केल्यावर 60. बरं, 123 मधून 3 वजा केल्यावर 120. आणि 57 मधून 3 वजा केल्यानंतर 54. आता यातील अशी 2 अंकी संख्या कोणती? आता 2 अंकी संख्या 2च आहेत ना आपल्याकडे. इथं 60 एक आहे आणि 54 एक आहे. आता 60 आणि 4 न पण भाग जातोय, 5 न पण भाग जातोय, 6 न पण भाग जातोय. सांगा बरं. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कारण 5 न भाग जात नाही का नाही, एक स्थानी 0 किंवा 5 नाही. मात्र हे जे 60 आहे त्याला बघा 4 न पण भाग जातोय, 15 चौक 60. पुन्हा 5 न जातोय 12 पंचे 60 आणि 10 1 60. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे.
जर मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? आपण हे सोडवूया. आता बघा मसावी इथं मसावी मधलं मी फक्त म लिहितो. मसावी हा लसावीच्या किती पट आहे? 1/6. 1/6 पट आहे. म्हणजे मसावीला जर 1/6 न गुणलं तर मसावी मिळतोय. त्यानंतर पुढचं वाक्य पहा. जर मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल, मसावी 5 आणि एक संख्या 15 तर दुसरी संख्या काढा. इथं 6 माझ्याकडून हे 6 इथं आवश्यक नाही, ते ड्रॉप करतो. आता मसावी किती दिलेला आहे? 5 दिलेला आहे आणि लसावी किती दिलेला आहे? तर 15 दिलेला आहे. कोणतं सूत्र वापरता येईल रे इथं? बघू कोण सांगते? पहिली संख्या गुणिले दुसरी बर संख्या गुणिले दुसरी संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी सूत्र. गुणिले लसावी. आता पहिली संख्या आपण काय घेऊया मग? 15 घेऊया. 15 आणि गुणिले दुसरी एक. संख्या आपण आपल्या माहितीसाठी y घेऊया. आता मसावी किती दिलेला आहे बघा? लसावीचा 1/6 पट ना? 5. मसावी मसावी 5 दिलेला आहे. बर मसावी 5 दिलेला आहे. आता सांगा लसावी किती रे? इथे जर 5 ठेवलं, आता इकडचं भागिले 6 इकडे आल्यावर गुणिले होणार ना? हा. साई म्हणजे पाहिजे लसावी 30. किती होणार? 30 ही किंमत आपण इथे ठेवूया. मग आता उजवी बाजू 5 गुणिले 30 आहे. आता हे जे 15 आहे ते उजवीकडे गेल्यानंतर भागिले होणार. 5 त्रिक तर 15 15 दोन्ही. एके 15 15 दुणे 30 काय आला सांगा कोणाला? 10 बरोबर 10. वाय मांडली होती आणि त्याचं उत्तर 10 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. 3. सर्वांना समजलं का हे? हो सर. हा. नेक्स्ट क्वेश्चन 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे तर ती संख्या कोणती? आता पहिली संख्या तर आपली 144 फिक्सच आहे. आता हे कसं ओळखायचं माहिती आहे का? अगोदर आपण काय करूया? 144 चा अवयव तयार करूया गुणाकाराच्या स्वरूपात. 2 गुणिले किती रे? बे 7 14 आणि बे 2 4. म्हणजे दुसरा अवयव काय आला? 72. मग 300 आणि 400 च्या दरम्यानची संख्या शोधताना ती संख्या 72 च्या पटीत असणारी शोधायची. कारण मसावी 72 आहे ना? मसावी काय आहे? 72. मग 72 चा पाढा तयार करा. जर 72 चा पाढा तुम्ही तयार केला तर 72 एके 72 72 ची दुप्पट किती येणार? 144. 72 ची तिप्पट किती येणार? 216. 72 ची तिप्पट चौपट 288 आणि 5 पट जर केली तर 360 येते. मग आता मला सांगा ह्या 5 संख्येमध्ये 300 आणि 400 च्या दरम्यानची संख्या कुठली आली? 360. हा. मग 360 म्हणजे 72 गुणिले किती? 360 सर. 360 सॉरी. 72 गुणिले 5 केल्यावर किती येते? 360. हा. मग आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार बघा 72 येतो 144 आणि 360 चा आहे की नाही? मग ती संख्या कोणती आली आपली? 360. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. पुढचा प्रश्न
दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता इथं बघा शब्द आहे सम. आता यापूर्वी सुद्धा सांगितले समसंख्यांचा लसावी काय असतं रे? बघू सांगते. 2 मसावी 2 असतो ना. समसंख्यांचा लसावी विचारलं इथं. तू सांगते सूत्र. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी काय असतो? 1/2 गुणिले दोन संख्या गुणाकाराचा निम्मा. हा, त्या दोन संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते पहा. त्या दोन संख्यांच्या गुणाकाराची काय असते? निमपट असते. आता तुम्हाला लसावी किती दिलेला आहे? 544. आता उजवीकडे जे भागिले 2 आहे इकडे आल्यावर काय होणार? गुणिले होणार. मग किती येतोय गुणाकार सांगा? 544 आणि 2 चा गुणाकार करून सांगा किती येतोय? 1088. 1088. 1088. हा दोन संख्यांचा काय येतोय? गुणाकार. मग आता पर्यायावरून मला सांगा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 1088 येतोय? पर्यायात जे दोन संख्या आहेत का नाही त्यातील कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार एवढा येतोय? आता इथे 1 आणि 8 आहे. क्रमांक 8 4. आहे म्हणजे इथं 4 आणि 6 चा गुणाकार 24. आणि हे तरी येऊ शकत नाही. 32. गुणाकारात 1 स्थानी 8 आहे. इथं 2 आणि 4 चा गुणाकार 8 येऊ शकतो. इथं 2 आणि 4 चा गुणाकार 8 येऊ शकतो. 2 आणि 4 चा गुणाकार 8. हा सांगा आता तुम्ही काढला पण असेल पर्याय बऱ्याच जणांनी. पर्याय क्रमांक 4. 4 पर्याय क्रमांक 4 34. क्रमांक 4. गुणिले 34 गुणाकार करून 1088 येतोय का? बरोबर येतोय. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. प्रश्न 7वा. ज्या संख्येला 18 ने भागले तर बाकी 1 उरते, 24 ने भागले तर बाकी 7 उरते व 36 ने भागले तर बाकी 19 उरते, अशी संख्या कोणती? मला वाटते कालच्या तासिकेला ह्या टाईपचं गणित झालं होतं. 18 न भागले तर बाकी किती उरते? 1. 18 न भागतोय म्हणजे 18 संख्या काय आली रे? भाजक आणि पुढची संख्या काय आहे? बाकी 18 न भागल्यावर बाकी 1 उरते, 24 न भागल्यावर बाकी 7 उरते आणि 36 न जर भागलं तर बाकी किती उरते? 19. आता मी तुम्हाला परवा सांगितलं फरक काढून बघा, समजतो का फरक? 55. आता इथं फरक किती तर 18 आणि 1 चा? 17. 17 इथं 24 मधून 7 मायनस करा 17. आणि इथं 36 मधून 19 वजा करा. 17. म्हणजे इथं फरक कसा आहे? समान आहे. फरक कसा आहे? समान आहे. मग आता इथं काय करायचं? इथं 18, 24 आणि 36 या संख्येचा मसावी काढायचा का लसावी? लसावी बरोबर आहे, लसावी काढायचा. मग मी तर येतो 18, 24 आणि 36. सांगा अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा त्या तिघांना भाग जातोय. 6. 6. 6 त्रिक 18, 6 चौक 24 आणि 6 36. आता तिघांना नाही जात पण दोघांना जातोय ना रे. समजा इथे 4 आहे इथे 6 आहे, 2 न भाग जातोय ना. हो. हे दोन्ही 4 हे त्रिक 6 आणि हे 3 हाय असं राहतं.
अजून एक स्टेप करूया. ह्या 3 ला आणि ह्या 3 ला किती जातोय? 3 3 एके 3 3 एके 3 आणि इथं 2. हा, आता आपण यांचा काय काढूया? लसावी काढूया. लसावी काढताना ह्या 6चा ह्या 2चा आणि ह्या 3चा गुणाकार करू. 6 गुणिले 2 गुणिले 3 आणि खालच्या तळाचं फक्त 2 अंक घेऊया. किती आलं सांगा? 6 दुनी 12 12 त्रिक 36 बहात्तर. हा, आता जी फरक किती आला रे? फरक परत मग 391. सांगा, फरक किती आलता? 17. मग ह्या 72 मधून 17 काय करायचं? वजा करायचं. हा, किती ती वजा होते मग? 55. मग आहे का 55 पर्याय? बरोबर, पर्याय क्रमांक 4 आहे. हा, आता हे शेवटचं गणित आहे, आपण पोल घेतोय. कुणीही तुमचा साऊंड पहिला मी बंद करतो. आपण पोल घेणार आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम झाला की सर आम्हाला वेळ कमी पडला, कारण मला 60 सेकंद वेळ द्यायचा होता, परंतु चुकून मी 30 सेकंद वेळ दिला. तरी पण काही विद्यार्थ्यांना अतिशय स्पीडनं 30 सेकंदात उदाहरण सोडवलं. आता याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी ऑप्शन निवडायचा होता. ए ऑप्शन 2 विद्यार्थ्यांनी निवडला, बी ऑप्शन 12 विद्यार्थ्यांनी निवडला आणि डी ऑप्शन 2. सी ऑप्शन करेक्ट ऑप्शन 21 विद्यार्थ्यांनी सोडवला. बघा, 65 विद्यार्थी होतं, पैकी 21 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आलं. एक पहिली 10 नावं मला दिसत आहेत, तेवढीच मी वाचून दाखवतो. वैष्णवी शहाणे, मयुरी कोळी, चैतन्य कुलकर्णी, त्यानंतर ऋतुजा गोरड, सोहम माने, समृद्धी शिंदे, स्वराली यादव, देवराज झेंडे, चैताली आणि प्रणाली सतीश माने आणि स्वरूप धायगुडे, एवढ्या विद्यार्थ्यांचा करेक्ट उत्तर आलेलं आहे. आता मी चेक करतो एकदा उत्तर. रीनाकडे काही फुले आहेत, तिनं प्रत्येकी 12, बघा 12 याप्रमाणे जर फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे 11 फुलं उरतात. म्हणजे एका माळेमध्ये जर 12 फुलं टाकली तर 11 फुलं उरतात. प्रत्येकी 16 याप्रमाणे जर फुलांच्या माळा केल्या तर 15 फुले उरतात. आणि प्रत्येकी 18 याप्रमाणे जर फुलांच्या माळा तयार केल्या तर 17 फुलं उरतात. आता इथं तुम्हाला महत्वाचं फरक समान आहे का बघायचा. फरक समान असलं की गणित सोपं असतं. आता इथं 12 आणि 11चा फरक बघा 1 येतोय. इथं 16 आणि 15चा पण फरक 1 येतोय पहा, आणि इथं 18 आणि 17चा फरक पण 1 येतोय. फरक समान आहे. आता विचारलं प्रत्येक तिच्याकडे कमीत कमी किती फुलं असतील. कमीत कमी हा शब्द आला की आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे? लसावी. म्हणजे कोणाचा लसावी काढायचा? 12, 16 आणि 18. इथे लिहितो 12,
16 आणि 18 हे तिघांचा आपल्याला काढायचं आहे लसावी. आता ह्या तिघांना भाग जाणारी संख्या सांगा मला. समजा आपण 2 घेतली. बघा आता इथं बेस 12 बे 8 16 आणि बे 9 18. आता अजून भाग जातोय बघा. ह्या 6 ला आणि ह्या 8 ला 2 न जातोय. मग पुन्हा बे 3 6 बे 4 8 आणि 9 ला जात नाही त्यामुळे 9 तसंच लिहायचं. अजून एक पुढची पायरी पहा. आता या 3 संख्येपैकी 3 आणि 9 ला 3 न जातोय. मग इथे लिहितो 3 1 3 3 3 9 आणि हे 4 मात्र आहे असंच राहील. आता लसावी काढत असताना डावीकडे ज्या संख्या आहेत त्या बघा 2 गुणिले 2 गुणिले 3 आहेत. आणि तळाला ज्या संख्या आहेत त्यातलं एक नाही घेत, फक्त 4 आणि 3 घेतो. आता यांचा जर गुणाकार तुम्ही केला बे दुनी 4 आणि 4 त्रिक 12 आणि पुढे 4 त्रिक 12 आणि 12 आणि 12चा गुणाकार किती 144. किती गुणाकार आला 144. आता प्रत्येक ठिकाणी फरक बघा समान आहे. फरक एक आहे. या 144 मधून फरक एक काय करतो वजा करतो. इथे 143 वजाबाकी आले. आणि 143 हा पर्याय क्रमांक किती आहे तर 3 आहे. ठीक आहे. आजचा भाग सर्वांना समजलाय का मला सांगा अगोदर. आजचा भाग सर्वांना समजला का मसावी आणि लसावी या मधील 8 उदाहरणं आणि स्वाध्याय 7.2 मधील 8 अशी जवळजवळ 16 उदाहरणं सोडवलेली आहेत. ठीक आहे. बस करूया. आता गणिताची जी आपली ऑनलाईन चाचणी आहे ती मी तास चालू होण्या अगोदरच ग्रुपवर पाठवलेली आहे. त्यामुळे तुम्ही बहुपद्यांचा भागाकार डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल ही ऑनलाईन टेस्ट सगळ्यांनी 10 गुणांची 10 प्रश्नांची सोडवू शकता. बस करूया. ओके बाय. बाय.